ISO सर्टिफाईड सावंत कोचिंग क्लासेस आणि सावंत अकॅडमी म्हणजे सलग 26 वर्षाच्या दैदिप्यमान यशाची परंपरा। मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांचे वर्ग 6वी ते 10वी साठी IIT फाउंडेशन, 2 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स फॉर नीट अँड JEE, CBSE आणि 11वी 12वी सायन्स CET सह आमची वैशिष्ट्ये अनुभवी कोटा फॅकल्टीज, स्टडी मटेरियल, योग्य शंका निरसन, सायंटिफिक टेस्ट सिरीज, मर्यादित विद्यार्थी। प्रवेशासाठी संपर्क 74 47 42 93 77 आणि 74 47 42 95 77। सावंत कोचिंग क्लासेस आणि सावंत अकॅडमी। कोल्हापूरमध्ये सध्या निवडणुकींची चर्चा जोरदार सुरू आहे आणि ही निवडणूक आहे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवकांची पतसंस्था। आणि या पतसंस्थेमध्ये सत्तारूढ गट आणि विरोधक दोघेही आपापल्या पद्धतीने आपल्या भूमिका सभासदांच्या समोर मांडत आहेत। आज आपल्या सोबत पुणे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राध्यापक आसगावकर सर आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्या सोबत त्यांची या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर, लाईव्ह मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। सर, या निवडणुकीकडे पाहत असताना तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहतात? कारण सध्या तुम्ही विद्यमान आमदार आहात। या संस्थेमध्ये चांगली लोक गेले पाहिजेत, या विश्वस्तांनी चांगला कारभार केला पाहिजे, अशाच लोकांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आमदार म्हणून आपण या ठिकाणी पार पाडत आहोत। सर, आपण आमदार म्हणून जर या भूमिका पार पाडत असाल तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी का आपल्याकडून काही प्रयत्न झालेत का, किंवा काय त्या दृष्टिकोनातून आपली भूमिका राहिली का? बिनविरोध निवडणूक व्हावी हाच मूळ हेतू आपला होता। कारण आपण आमदार झाल्यानंतर आपण सर्वांचेच आमदार आहोत। आमदार होण्यापूर्वी गटतट असतात, परंतु आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांचे आमदार या भूमिकेतून आपण त्या ठिकाणी बिनविरोधसाठी प्रयत्न केले। पहिली मीटिंग मुख्य संघामध्ये घेतली, त्यामध्ये तोडगा निघाला नाही। त्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये आपण त्या ठिकाणी शिक्षक नेते दादा लाड सर यांना बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी सखोल अशी चर्चा झाली आणि त्या ठिकाणी आपण प्रस्ताव दिला होता की सत्ताधारी म्हणून आपण 11 जागा घ्याव्यात, स्वीकृतच्या 2 जागा घ्याव्यात, त्याचबरोबर विरोधकांना 10 जागा द्याव्यात। त्यामध्ये मी कोणाचंही नाव सुचवणार नाही किंवा माझ्या संस्थेला मी उमेदवारी घेणार नाही। या पद्धतीनं आमचे नेते बंटी साहेब यांच्याशी माझी या संदर्भात चर्चा झाली होती, परंतु त्याच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। शेवटी तोडगा संख्येवरती आल्यानंतर, कारण मी आग्रही होतो की संख्येवरती कुठेतरी आलं पाहिजे, त्याशिवाय बिनविरोध होत नाही। आणि त्या अनुषंगानं त्यांनी सांगितलं की 2 जागा आम्ही विरोधी आघाडीस देण्यास तयार आहोत। योगायोगानं त्या दिवशी डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये आढावा बैठक होती। या आढावा बैठकीमध्ये सगळ्या संघटनांचे लोक आले होते। त्या ठिकाणी त्या संघटनांच्या लोकांना सांगितलं की असा प्रस्ताव 2 जागांचा आलेला आहे, तो जर आपल्यास मान्य असेल तर त्या ठिकाणी आपण बिनविरोधसाठी पुढं प्रस्ताव देऊया। तर त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 2 जागावरती ही तडजोड होऊ शकत नाही। मग यानंतर परत बंटी साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी मीटिंग बोलवली। त्यांनी सांगितलं आमदारांना बाजूला ठेवा, या गटाचे 5 लोक, विरोधी गटाचे 5 लोक असे त्यांच्या बंगल्यामध्येच एकत्र बसले। त्या ठिकाणी या विरोधी आघाडीनं तयारी दाखवली की 7 ते 8 जागावरती आम्ही तयार आहोत मिटवायला आणि त्या जागा मिळाव्यात। परंतु सत्ताधारी मंडळींच्याकडून 2च्या जागा 3वर नेण्यात आल्या आणि त्यातून काही तोडगा निघाला नाही आणि शेवटी नाईलाजास्तव या ठिकाणी ही निवडणूक लागली। सर, ही निवडणूक लागली त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलात की ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी, परंतु आता सध्या आपण आमदार आहात, तुम्हाला या कोजीमाशीमध्ये तितका रस आहे का? की कारण अशी एक चर्चा आहे की तुम्हाला याच्यावरती नियंत्रण मिळवायचं आहे, अशा काय गोष्टी आहेत का? मला वाटते सत्ताधारी लोकांनी हा चुकीचा आरोप माझ्यावरती केलेला आहे। तसं पाहिलं तर माझ्याकडं शिक्षण संस्था आहे, ज्या शिक्षण संस्थेचा मी सचिव आहे, सांगरूळ शिक्षण संस्था। 350 कर्मचारी असणारी ही संस्था आहे। त्याचबरोबर आमच्या सांगरूळ शिक्षण संस्था सेवकांची पतसंस्था आहे, त्याचाही मी 5 वर्ष चेअरमन आहे, स्थापनेपासून मी त्यामध्ये आहे। आमच्या सांगरूळ गावामध्ये दूध संस्था आहे, त्याचंही नेतृत्व माझ्याकडे आहे की ज्याचं 2500 कलेक्शन आहे। आणि आज जर तुम्ही बघितलं तर कोल्हापुरामध्ये एक पतपिढी आहे बिंदू चौकात, त्याचंही सामूहिक नेतृत्व आहे, माझे एकट्याचं नेतृत्व नाही। 5 ते 6 लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी सत्तांतर आपण केलं होतं आणि आज बघितलं तर ती संस्थासुद्धा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते आहे। उदाहरण द्यायचं झालंच तर DD आसगावकर पतसंस्था जी आहे याचं कर्जाचं व्याजदर हा 1 अंकी आकडा आहे की 1 अंकी आकडा म्हणजे आम्ही 9% त्या ठिकाणी हा कर्जाचा व्याजदर आहे। आज
तुम्ही सत्ताधारी लोकांच्या जर बघितलं तर त्यांच्या वचननाम्यामध्ये दिले की आम्ही 1% त्या ठिकाणी व्याजदर करू, परंतु आम्ही ही कृती करून दाखवलेली आहे आणि अशाच प्रकारची कृती कोजीमाशीमध्ये व्हावी ही मनोमन इच्छा आहे. कारण सभासदांच्या हिताचाच कारभार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. आज जर बघितलं तर ज्या सुविधा कोजीमाशी देते त्याच्यापेक्षा सुद्धा काही सुविधा पण जास्त त्या ठिकाणी आम्ही आमच्यापासून छोटी असून सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे एका वर्षामध्ये आमच्याकडे सभासद संख्या जास्त होती तरीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही कर्जमुक्ती सगळ्यांना दिली. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणलं नाही की तू बाबा आजारी आहेस, तुझा मृत्यू लवकर होणार आहे आणि या कारणास्तव तुला जर आम्ही कर्ज दिलं तर त्या ठिकाणी तुझ्या कर्जमुक्ती आम्हाला द्यावी लागेल अशी भावना आम्ही कधीही ठेवली नाही. अगदी आमची भूमिका अशी आहे की 1 दिवसाचं कर्ज घेतलं आणि तो जर सभासद मयत झाला त्यानंतर तात्काळ तरीसुद्धा त्याची कर्जमुक्ती दिली गेली पाहिजे, हीच भूमिका आहे. कारण कर्जमुक्ती ही सभासदांच्या पैशातून देतो, कुणी व्यक्तिगत मी आजगावकर देत नाही तिथं, तर त्या संस्थेचे जे सभासद आहेत ते सभासद त्या ठिकाणी देत आहेत. सर आपण एक सांगायचं राहिलं साहेब याच्यामध्ये म्हणजे संस्था आम्ही आदर्शवत कशा चालवतोय. परवाच तुम्ही बघितलं असेल 15 दिवसापूर्वी गोकुळ दूध संघानं क्रमांक काढलेल्या जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये ज्या दूध संस्थेचं मी नेतृत्व करतोय ती दत्त दूध संस्था प्रथम क्रमांक त्याचा आलेला आहे. म्हणजे अशा चांगल्या काम करणाऱ्या संस्था आम्ही वाढवतोय. म्हणजे नुसतं चांगलं काम करत नाही तर त्या टॉपला नेण्याची भूमिका आम्ही करतोय. सर आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये आपण आपली भूमिका ठेवली की आपल्याला बिनविरोध करण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील राहिलात. दुसरी गोष्ट की तुमच्याकडे ज्या काही संस्था आहेत त्याला एक उच्च स्तरावरती किंवा त्याला लौकिक नेण्याचा आपल्याला प्रयत्न आहे. आता कोजीमाशी या पतसंस्थेची जी निवडणूक आहे याच्याकडे जात असताना तुमचा अजेंडा काय आहे, काय सभासदांना तुम्ही देऊ इच्छित आहे, तुमच्या संस्थेमध्ये जे काय आहे त्यापेक्षा आणखी वेगळं काय या सभासदांना आपलं देण्याची इच्छा आहे? नाही, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आज शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, यांच्या पाल्यांना चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण, मग ते परदेशी असेल भारतामध्ये असेल, हे देण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खर्च करावा लागतोय. त्यांना त्या ठिकाणी या पाल्यांसाठी शिक्षणासाठी चांगल्या प्रकारची कर्जाची उपलब्धता ती ही कमी पैशा म्हणजे व्याजामध्ये झाली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी धडपडलं पाहिजे. आज या ठिकाणी आज आजाराचे प्रमाण बघितले तर प्रचंड वाढत आहेत. त्या ठिकाणी त्यांना त्या सुविधेसाठी सुद्धा चांगल्या प्रकारची सुविधा ही पतसंस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली पाहिजे. तुम्हाला स्थावर म्हणजे घर बांधणी असेल, काय गाडी खरेदी करणं असेल, परदेश पर्यटन असेल, सगळ्याच बाबी असतील. या सगळ्या बाबीसाठी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिक्षकांना चांगल्या पद्धतीची कर्ज उपलब्धता मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आमचं म्हणणं असं आहे की त्या सभासदाला सन्मानाची वागणूक ही त्या संस्थेतनं मिळाली पाहिजे. कारण तो मालक आहे, त्या मालकाला मालकासारखीच वागणूक त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. सर व्याजदराच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हटलं की तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही 1 अंकीय व्याजदर दिलेला आहे. कोजीमाशीमध्ये ज्यावेळेस व्याजदराकडे तुम्ही पाहता त्यावेळेस तुमची काय अपेक्षा राहणार आहे? सर एक छोटंसं उदाहरण सांगतो. या निवडणुकीच्या निमित्तानं काल मी एका संस्थेमध्ये भेट दिली. त्या संस्थेचं सुद्धा म्हणजे बाहुबली शिक्षण संस्थेच्या शाळेला भेट दिली. त्या ठिकाणी त्यांची सुद्धा पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेमध्ये म्हणजे मी अभिमानानं जसं आज तुम्हाला सांगितलं 9% की 1 अंकी मी घेतोय, असंच अभिमानानं मी त्यांच्यासमोर बोललो. परंतु त्या लोकांनी मला दाद दिली नाही. म्हणून मी विचारलं काय हो बाबांना असं वाटतं, तुम्हाला वाटलं नाही का की 9% म्हणजे कमी आहे माझा दर? तर त्याने हसत मला उत्तर दिलं, सर तुम्ही 9% तर घेताय, मी 7.5% आम्ही संस्था चालवतोय. म्हणजे 7.5 इतका व्याज दर ते त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कर्जाला लावत आहेत. 1% ते संस्था चालवत आहेत. आज कोजीमाशी जर बघितले तुम्ही की 7% ज्यावेळी ठेवीचा व्याजदर होता त्यावेळी 11% कर्जाचा व्याजदर होता. म्हणजे 4%च्या फरकानं तुम्ही संस्था चालवताय. आणि एक कोल्हापूर जिल्ह्यात अशी आदर्श संस्था आहे की जी 1% कारभार करते आहे. आणि मी त्यांना आवर्जून सांगितलं की सर मला यायचं आहे या संस्थेत, कारण मला माझ्या सभासदांना हा न्याय द्यायचा आहे, हा फायदा द्यायचा आहे, ही जोपासायचं की तुम्ही कसं जमवलं हे की 1% संस्थेचा कारभार करायचा आणि हीच भूमिका भविष्यामध्ये आपली असणार आहे. व्याजदराच्या बाबतीमध्ये झालं. बँकेच्या बाबतीमध्ये सर एक नाही जे काही सॉफ्टवेअर्स आहेत किंवा ई सेवा वगैरे या दृष्टिकोनातून सभासदांना एक नाही थोडंसं सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून आपलं नाही, याच्यामध्ये भविष्यामध्ये जर बघितलं तर टेक्नॉलॉजी एवढी वाढायला लागलेली आहे की कॅश सिस्टीम बंद व्हायला लागलेली आहे.
तुमचं जे काय सगळं जे ते ऑनलाईन सिस्टीमवर चालू आहे आणि ऑनलाईन सिस्टीममध्येच म्हणजे भविष्यामध्ये त्या कर्मचाऱ्यानं संस्थेकडे न येता जागेवरती बसूनच त्याला सगळे व्यवहार त्या ठिकाणी करता आले पाहिजेत, सगळे व्यवहार समजले पाहिजेत. हीच भूमिका भविष्यामध्ये आपल्याला घ्यावी लागेल आणि या येणाऱ्या 21 लोकांनी या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. सर, येणाऱ्या या 21 लोकांनी या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. या 21 लोकांच्यासाठी तुमच्या कशा पद्धतीनं नियंत्रण राहणार आहे? मुख्य मुद्दा असा आहे की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडं संस्था इतके आहेत, या संस्थांना वेळ देताना आपल्याला वेळ अपुरा पडतोय. कारण खऱ्या अर्थानं 5 जिल्ह्यातल्या आमच्या शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना अगदी PG म्हणजे KG पासून ते PG पर्यंत मी फक्त मतदारांचा कधी विचार केलेला नाही. प्राथमिक शिक्षकांचं सुद्धा मी काम या ठिकाणी कधी कुठलंही आलं तरी करत असतो. तर या सगळ्यांसाठी आपल्याला मुख्य करून वेळ द्यावा लागतो. त्यामुळं इतर संस्थांना मी तितका वेळ देऊ शकत नाही. आणि आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ज्या पतसंस्थांमध्ये मी नेतृत्व करतोय त्या पतसंस्थांमध्ये सुद्धा मी 5-5, 6-6 महिने स्वतः न जाता फोनवरूनच माहिती घेतो की तुमचा कारभार कसा चालला आहे. सभासदांनी आपण सांगितलेलं आहे की त्या संस्थेबाबत काय तक्रार असतील तुम्ही मला सरळ संपर्क करा की जेणेकरून आपल्याला त्या दुरुस्ती करता येईल. त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचंच काम आपण त्या कुठल्याही मार्गानं म्हणजे जे म्हणतो की कुठला वेगळ्या मार्गानं त्याच्यामध्ये मला प्रवेश करायचा आहे ही भूमिका आपली नसणार आहे. आपण जाणार नाही. आणि खऱ्या अर्थानं सांगतो की मी अद्यापही त्या संस्थेचा सभासद आहे. आज आमदार म्हणून जो गवगव होतोय तो गवगवा जर बघितला तर तो चुकीचा आहे. कारण मी त्या संस्थेचा सभासद आहे, मतदार आहे. त्यामुळे मला अधिकार आहे की माझं म्हणणं मांडण्याचा. त्यामुळे त्या म्हणण्यानुसार जसं एक सभासद म्हणून या नात्यानंच मी तिथं भूमिका मांडतोय आणि या भूमिकेशीच आपण बांधील राहून त्या ठिकाणी 21 लोकांच्यावरती देखरेख करण्याचं कामच फक्त त्या ठिकाणी करणार आहोत. बाकी आपल्याला कुठलाही, कारण ह्याच्या आधीसुद्धा मी लाड सरांच्यावर त्या ठिकाणी नेतृत्वाचं काम केलं आहे. त्यावेळीसुद्धा माझी हीच भूमिका होती. आपण कधीही त्या संस्थेमध्ये संचालक म्हणून प्रवेश केलेला नाही आणि करणारही नाही आणि आपल्याला त्याची हवी नाही, एवढं या निमित्तानं मी सांगतो. सर, आपण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सभासदांच्या संपर्कामध्ये आहात, म्हणजे आपल्या भूमिका त्यांना समजावून सांगत आहात. सभासदांकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे? नाही, तसं बघितलं तर सुरुवातीला आपण बिनविरोध करत होतो त्यावेळीसुद्धा लोकांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद होता. कारण याच्यामध्ये सभासदांचाच फायदा होता. निवडणूक खर्च किंवा आता ह्या उमेदवारांचा जो खर्च होतो हा खर्च त्या ठिकाणी आपल्याला टाळता आला असता. त्यानंतर मग हे मिटल्यानंतर ज्यावेळी बऱ्याचशा लोकांचा आपल्यावरती दबाव आला, कारण आपल्या नेत्यांच्या सूचनेनुसार आपण त्याच्यामध्ये फारसं सहभागी नव्हतो, परंतु आपल्याकडे येणाऱ्या लोकांना आपण भेटत होतो. शेवटी ज्यांनी माझ्यासाठी ताकदीनं काम केले ते आपल्याला त्या ठिकाणी ते इच्छुक असणार आहेत की सरांनी आम्हालाच मदत करावी. मग त्या पद्धतीनं जर बघितलं तर जसा सभासदांचा दबाव वाढायला लागला की काय नाही सर, आपल्याला याच्यामध्ये चांगल्या लोकांना पाठवण्यासाठी आपण यावं लागतं मैदानात, त्यानंतरच आपण या मैदानात उतरण्याचा निर्णय केला. आणि त्याच्या अगोदर जर बघितलं तर वारंवार आरोप हे आमदारावरच केले जात होते. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रश्नावली दिलेली आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर विरोधी पक्षानं त्या ठिकाणी एक मोठी प्रश्नावली दिलेली आहे की या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ह्या प्रश्नाचं उत्तर टाळण्यासाठीच खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त आमदारांना त्या ठिकाणी टार्गेट करायचं हेच मिशन या सत्ताधारी आघाडीचं आहे. सर, आपण आमदारांना टार्गेट करण्याचं मिशन सध्या आहे असं बोलता बोलता आपण बोललात. आता सध्या सगळ्या सोशल मीडियावरती किंवा इतर ठिकाणी एक चर्चा चालू आहे, ती म्हणजे तुमच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये की असं ठरलं की आपणाला निवडणुकीसाठी फक्त लाड सर जे आहेत ते तुमच्यासोबत राहिलेत, परंतु त्यांनी निरोप आपल्या संचालकांना असा दिला आसगावकर सरांना पाडलं जावं. हा नेमका गोंधळ काय आहे? नाही, याच्यामध्ये सर सुस्पष्ट असं जर बोलायचं झालं तर या ठिकाणी मला निवडून आणण्यासाठी कंबर कसण्याचं काम का मला पाडण्यासाठी कंबर कसण्याचं काम हे कुणी केलं हे नेतृत्व आणि सुज्ञ सभासद चांगल्या पद्धतीनं ओळखून आहेत. याचं एकच उदाहरण देतो. आपल्याकडे पुरावे आहेत की मेसेजेस काय पाठवली गेली, 1 नंबर सोडून मतदान करा, हे मेसेजेस आहेत फेसबुकवर, ते आपल्याकडे पुरावे दाखल आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर या जे 2 नंबरचे जे पराभूत झालेले उमेदवार आहेत दत्ता सावंत, यांना निवडणुकीनंतर आभार दौरा करण्यासाठी कोल्हापुरामध्ये रानुमाळ फिरणारे संचालकसुद्धा याच्यामध्ये आहेत. याला सगळे शिक्षकेतर कर्मचारी साक्षीदार आहेत. त्यामुळं मला वाटतं की फारसे याच्यावरती मी भाष्य करण्याचं कारण नाही. कारण याबाबत पुढं जाऊन जर बोलायचं झालं तर शपथ घेण्याची सुद्धा भूमिका जरी ठेवली तर या ठिकाणी सभासदांचं म्हणणं येते की लोक शपथासुद्धा खोटं घेत आहेत.
तर त्यापेक्षा माझं आव्हानच असं आहे की मी नार्को टेस्टला तयार आहे की मी ही जी निवडणूक आहे ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील होतो का नाही. त्याचबरोबर या सत्ताधारीच्या नेत्यानेही त्या ठिकाणी नार्को टेस्टसाठी तयार व्हावं की बाबा मी ह्यांना निवडणुकीसाठी सहकार्य केलं होतं का नाही, माझ्या सहकार्याने केलं होतं का नाही. या चाचणीतूनच मला वाटते खरं सत्य नक्कीच आमच्या बांधवांसमोर येईल आणि माझी तिची कधीही म्हणाल की तात्काळ तयारी आहे. सर, आपण प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत, अगदी ठामपणानं हा दावा केलेला आहे. या आपल्या संवादाच्या शेवटाकडे जात असताना तुम्ही मतदारांना काय आव्हान किंवा आपल्या सभासदांना काय आव्हान कराल? नाही, मतदारांना म्हणण्यापेक्षा मी शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्याच माझ्या बांधवांना मी आव्हान करू इच्छितो आहे. आमदार म्हणून मी माझी भूमिका नक्की पार पाडणार आहे, त्यात मी कुठंही कमी पडणार नाही. 1.5 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि खऱ्या अर्थानं मी चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे. आणि हा जो म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुमचा मीडिया असेल काय असेल याच्या माध्यमातून मध्ये एकदा सर्वे झाला होता की सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह कोण असणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण वरच्या क्रमांकाला आहोत. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम करण्याचीच भूमिका आपली असणार आहे. कारण हा जो वसा जो दिलेला आहे तो आमचे वडील कैलासवासी डी आसगावकर सर यांनी दिलेला आहे की का समाजामध्ये चांगलंच काम करायचं आहे. आज सांगरूळ शिक्षण संस्थासारखी दर्जेदार संस्था आम्ही चांगल्या पद्धतीनं चालवतो आहे, त्याच्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे. आणि एक कुटुंब म्हणून आम्ही त्या ठिकाणी संकल्पना मांडली महाराष्ट्रामध्ये की संस्था म्हणजे कुटुंब मानायची, हीच संकल्पना घेऊन आपण काम करणार आहोत. त्यामुळं आमदार म्हणून आपण कुठेही कमी पडणार नाही आहोत. आमदार म्हणून या निवडणुकीमध्ये जरी एखादा विरोधी भूमिकेत असेल तरी सुद्धा आमदार म्हणून त्याचं काम करण्याचं प्राधान्य माझं असणार आहे. कारण तो माझा मतदार आमदारकीसाठी आहे, त्यानं तिची भूमिका ही कोजीमाशीसाठी जी घेतली ती कोजीमाशीसाठी असणार आहे. परंतु त्याची आमदार म्हणून माझी जी जबाबदारी असणार ती मी नक्की पार पाडणार. तिथं मी विरोधक आणि माझ्या बाजूचा हा कुठेही लक्षात घेणार नाही. परंतु आज ह्या कोजीमाशीमध्ये चांगल्या पद्धतीनं ह्या 21 लोकांनी विश्वस्त म्हणून काम करावं. कारण आम्ही सभासद म्हणून मालक आहोत, आमचे विश्वस्त म्हणून आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही 21 लोकांना तिथं पाठवतोय. त्यांनी कारभार करायचा नाही तर मग त्यांना कशासाठी निवडून द्यायचा एवढा कटाटोप करून. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी काम करावं. आम्ही त्या आमच्यासारख्या नेतृत्वानं त्या ठिकाणी विनाकारण लुडबुड करणं योग्य नाही. त्यामुळं या 21 लोकांना त्या ठिकाणी राजेश्री शाहू पॅनलच्या म्हणजे आवर्जून सांगतोय मी राजेश्री शाहू, कारण आता राजेश्री शाहूंची स्मृती शताब्दी आहे आणि आता जे प्राथमिक शिक्षक बँकेत पॅनल निवडून आलेला आहे त्यांचंसुद्धा शाहूंचं नाव आहे. आणि या शाहूंच्या नावानं जे आपण पॅनल केलेलं आहे या पॅनलच्या 21 लोकांना विमान चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड बहुमताने सभासद निवडून देणार. ते निवडून द्यावं एवढी विनंती करतो. कारण परिवर्तनाची नांदी आहे, या विजयाचे सगळेच संकल्पक व्हावे एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आपली भूमिका मांडत असताना त्याने आपली भूमिका ठेवली, विरोधकांवरती वार न करता माझी भूमिका ही आहे, निपक्षपणानं मी एक सभासद आहे, आमदार म्हणून मी या निवडणुकीमध्ये नाही आहे, तर मला माझ्या कुटुंबाला घेऊन जो वारसा मला दिलेला आहे तो वारसेला घेऊन मला पुढं जायचं ही भूमिका त्यांनी ठेवली. आणि सरतेशेवटी जाता जाता म्हणालेत की या निवडणुकीमध्ये 21 आमचे संचालक निश्चित पॅनलमध्ये दिसतील. हा त्यांचा दावा आहे, परंतु येत्या काळामध्ये निवडणुकीचा निकालच आपल्याला दाखवून देईल की नक्की किती संचालक मंडळामध्ये असतील. सर, आपण या ठिकाणी आलात, आपली भूमिका स्पष्ट रीतीनं सडेतोड रीतीनं मांडलीत, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न आपल्या आमदारकीच्या काळामध्ये मार्गी लागतील असा विश्वास ठेवताना मी आपली रजा घेतो. धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.